एखादी वांझ स्त्री पुत्र जन्माचा आनंद आणि तेही वयाच्या मर्यादेपलीकडे असताना घेऊ शकेल काय? कठीण वाटते ना? पण हे असेच घडले आहे. विश्वास बसत नाही ना? उपासना कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांचे मनापासून स्वागत. प्रियांनो, निसर्गाचे चक्र चालूच असते. ठरलेल्या वेळी ठरलेल्या गोष्टी होणे हा तर निसर्गाचा नियम आहे. मानवी जीवनातील शारीरिक गोष्टींसाठीही हाच नियम म्हणजे निसर्गाचा नियम लागू असतो. वयोवृद्ध होणे हा निसर्गाचा नियम आहे. मनुष्याचे शरीर या नियमाचे उल्लंघन करण्यासाठी नाही, पण दैवी योजनांना निसर्गाचा नियम लागू पडत नाही. तेथे देवाची इच्छा सर्व नैसर्गिक नियमांवर राज्य करते. तुम्हाला मी जास्त गोंधळात टाकू इच्छित नाही. आज आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माचे भविष्य पाहणार आहोत, ज्याचा जन्म निसर्गाच्या नियमाचे उल्लंघन करणारा होता. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही लूका शुभवर्तमान ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या 1 पासून 25 वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की लूका शुभवर्तमानाचा लेखक स्वतः लूक आहे. लूक ख्रिस्ताला ग्रीक लोकांपुढे परिपूर्ण मानव असे ह्या ठिकाणी सादर करतो. लूकाने आपले हे शुभवर्तमान थियोफिल नावाच्या गृहस्थाला उद्देशून लिहिले आहे. तो ग्रीसमधील एक वजनदार ख्रिस्ती गृहस्थ होता असे म्हणतात. लूका शुभवर्तमानामध्ये देव देहाने प्रकट झाला असे दिसते. लूकने आमच्या प्रभूच्या मानवतेवर विशेष भर दिला आहे. त्याने सहानुभूती, भावना आणि वाढते सामर्थ्य असलेला असा तारक आमच्या पुढे प्रगट केला आहे. गौरवी परमेश्वर आमच्या पातळीवर खाली आला. त्याने आमची अवस्था स्वतःवर घेतली. तो आमच्या परिस्थितीच्या अधीन झाला असे आपण ह्या शुभवर्तमानात पाहणार आहोत. लूका शुभवर्तमान हे येशू ख्रिस्ताच्या पुरुषार्थाचे शुभवर्तमान आहे. तथापि तो माणसांमध्ये मिसळतो, तरीही तो माणसांपासून सर्वस्वी भिन्न आहे हे आपण विसरता कामा नये. तो एकटाच देवमानव होता. मानवाचा पुत्र येशू आणि मानवाचे पुत्र आम्ही यामध्ये देवाचा पुत्र ख्रिस्त आणि देवाचे पुत्र आम्ही यांच्या फरका एवढाच मोठा फरक आहे. हा फरक सापेक्ष नाही श्रोत्यानो, तर पराकोटीचा पूर्ण आहे. हे सत्य नीट आणि स्पष्टपणे आपण समजून घ्या. दूत मरियेला लूका शुभवर्तमान 1 अध्याय आणि 35व्या वचनात म्हणाला, ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र असे म्हणतील. याचा संदर्भ आपल्या प्रभूच्या मानवपणाकडे आहे आणि तो आपल्या मानवपणाच्या सर्वस्वी विरुद्ध असा आहे. आमचा मानवी स्वभाव अशुद्ध आहे. यशायाचे पुस्तक 64 अध्याय आणि 6व्या वचनात आम्हाला हे स्पष्टपणे वाचायला मिळते. परंतु देवाचा पुत्र देहधारी झाला तेव्हा तो पवित्र होता. पतन होण्यापूर्वीच्या अवस्थेत आदाम निरपराध होता, परंतु ख्रिस्त पवित्र होता. श्रोत्यानो, मानव या नात्याने त्याने हातांनी कष्ट केले, नगरीकडे पाहून विलाप केला, गुडघे टेकून प्रार्थना केली, दुःख सहनात वेदनांची तीव्रता अनुभवली. हे सर्वस्वी मानवी आहे. ह्यावरून आम्ही हे म्हणू शकतो की हा शुभवर्तमानाचा उद्देश येशू ख्रिस्ताला मानवाचा पुत्र असे सादर करणे होय. आता ह्या अध्यायामध्ये जखर्याला गब्रिएल दूत दर्शन देऊन योहानाच्या जन्माविषयी सांगतो. कुमारी मरियेला दर्शन देऊन कुमारी मरियेपासून येशूच्या जन्माची घोषणा करतो. मरिया अलिशिबेकडे जाते आणि त्यानंतर योहानाचा जन्म कशा प्रकारे होतो ह्याविषयी आम्ही पाहणार आहोत. इतिहासानुसार सारांश देणाऱ्या शुभवर्तमानात हे शुभवर्तमान आधी लिहिण्यात आले. गब्रिएल योहानाच्या जन्माची घोषणा करण्यास धूपवेदीच्या जवळ येऊपर्यंत 400 वर्षेपर्यंत शांतता होती. अर्थात श्रोत्यानो, जुन्या करारानंतर ह्या क्षणापर्यंत 400 वर्षे परमेश्वराच्या द्वारे कुठलीच घोषणा किंवा सूचना आली नव्हती.
लूक आम्हाला पार्श्वभूमी व त्यासोबत येशूच्या व योहानाच्या जन्माविषयी ह्या अध्यायात सांगतो. ह्या अध्यायात आम्हाला 3 गीते वाचायला मिळतात. पहिले जे गीत आहे ते अलिशिबेचे मरियेला अभिवादन आहे. ते 42 पासून 45 वचनात आम्हाला वाचायला मिळते. त्यानंतर मरियेचे स्तोत्र आहे जे 46 पासून 55 वचनांमध्ये वाचायला मिळते. जखऱ्याचे स्तोत्र 68 पासून 79 वचनांमध्ये वाचायला मिळते. आता लूका शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 4 वचनामध्ये ह्या शुभवर्तमानाचा उद्देश आम्हाला वाचायला मिळतो. वाचूया श्रोत्यानो, पहिला अध्याय 1 पासून 4 वचने. ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक ह्यांनी आम्हा सांगून ठेविलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे. ह्यास्तव थियोफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या, ह्यासाठी की ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. श्रोत्यानो, ह्या भागात 2 शब्द फार महत्वाचे आहेत, ज्यांना आम्ही दुर्लक्षू शकत नाही. प्रत्यक्ष पाहणारे, ज्याचा ग्रीक शब्द आहे ऑटोप्टाय. ऑटो म्हणजे जे स्वतःचे आहे ते. अपसोन मायचा अर्थ आहे पाहणे. स्वतः पाहणे म्हणजे प्रत्यक्ष पाहणे. जो वैद्यकीय शब्द आहे त्याचा अर्थ होतो ऑटोप्सी, अर्थात उत्तर तपासणी. खरं पाहता श्रोत्यानो, लूक सांगू इच्छित आहे की आम्ही उत्तर तपासणी केली, आम्ही प्रत्यक्ष पाहणारे आहोत व आम्हाला जे आढळले त्याविषयी आम्ही आपणाला लिहित आहोत. दुसरा जो महत्वाचा शब्द डॉक्टर लूक वापरत आहे तो आहे वचनाचे सेवक, ज्याला ग्रीक शब्द आहे ह्युप्रॅटाय, म्हणजे बोटीवर खाली काम करणारे, दवाखान्यात हाताखाली काम करणारे, म्हणजेच मुख्य डॉक्टरला मदत करणारे विद्यार्थी. डॉक्टर लूक आम्हाला इथे सांगत आहे की वैद्य होण्याच्या नात्याने व अभ्यासक होण्याच्या नात्याने त्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या लोकांच्याद्वारे केल्या गेलेल्या नोंदीची उत्तर तपासणी केली. ह्या अध्यायाची पहिली 4 वचने फार विलक्षण अशी सुरुवात आम्हाला दाखवतात. लुकाने हे शुभवर्तमान लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयी निश्चितता व आश्वासन देण्याकरिता लिहिले. श्रोत्यानो, आज आपणाला किती निश्चितता आहे? काय आपणाला हे माहीत आहे का की आपण प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाची संतान आहात? काय बायबल देवाचे पवित्र वचन आहे हे आपल्याला माहीत आहे? ज्या लोकांना ह्या गोष्टींविषयी नक्की माहीत नाही त्या लोकांविषयी मला खरोखर वाईट वाटते. पर्याप्त विश्वास नाही ही आपली समस्या कदाचित नसेल, परंतु आपणाला पर्याप्त माहिती नाही ही आपली समस्या आहे. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचनामध्ये काय लिहिले आहे ते पहा. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन. ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. होय श्रोत्यानो, विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. जोपर्यंत आपण परमेश्वराचं वचन वाचणार नाही, ते समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण खरोखर ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून अवश्य आहे की आपणाला पर्याप्त माहिती व्हावी. जर आपणाला देवाचे वचन खरोखर माहीत होईल तर आपण अवश्य विश्वास कराल. जे लोक बायबलविषयी अनभिज्ञ आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना मात्र समस्या होते. ही समस्या पवित्र शास्त्र बायबलमध्ये किंवा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नाही, तर समस्या आमच्यासोबत आहे. आम्हीच परमेश्वराचं वचन वाचत नाही, ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही आणि त्यामुळेच आम्ही अज्ञानात राहतो. पहिला अध्याय 5 वचन पहा काय सांगतं की यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. 400 वर्षांच्या शांतीनंतर परमेश्वर पुन्हा बोलायला सुरुवात करीत आहे. इतिहासावरून डॉक्टर लूक नव्या कराराची सुरुवात करतात असे आढळते. तो बप्तिस्मा देणारा योहान ह्याच्या जन्माकडे
जेव्हा जखऱ्या मंदिरात सेवा करीत असताना गब्रिएल दूत त्याच्याकडे जाऊन योहानाच्या जन्माविषयी सांगतो, तेथून आता सुरुवात करीत आहे. योहानाचे आईवडील जखऱ्या आणि अलिशिबा होते. जखऱ्या म्हणजे यहोवाने स्मरण केले आहे आणि अलिशिबा म्हणजे देव माझी शपथ. ही दोन्ही नावे मिळून अर्थ निघतो, यहोवा देव त्याची शपथ स्मरण ठेवतो. आता श्रोत्यानो, प्रश्न हा उठतो की देवाने कधी शपथ घेतली? स्तोत्रसंहिता 89 अध्याय 34 ते 37 वचने सांगतात. स्तोत्रसंहिता 89 अध्याय 34 पासून 37 वचनांमध्ये देवाची शपथ नोंदण्यात आली आहे. परमेश्वर म्हणतो की मी आपला करार मोडिणार नाही, माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही. एक वार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही. त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे राजासन माझ्या समोर सूर्याप्रमाणे कायम राहील. चंद्राप्रमाणे ते सर्व काळ टिकेल. आकाशातील साक्षीदार विश्वसनीय आहे. श्रोत्यानो, 400 वर्षाच्या शांतीनंतर परमेश्वर आता पुन्हा मानव इतिहासात येण्याकरिता तयारीत होता.
लक्षात घ्या की पवित्र वचन आम्हाला सांगते की जखऱ्या व अलिशिबा हे दोघेही धार्मिक होते, परमेश्वरावर विश्वास ठेवणारे होते, देवाच्या दृष्टीने नीतिमान होते, प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होते. म्हणजे श्रोत्यानो, त्यांचं जीवन योग्य प्रकारे ते घालवित होते. आता ते बरोबर कसे होते? त्यांनी हे ओळखले होते की ते पापी आहेत आणि आवश्यक ते अर्पण ते घेऊन आलेत. 6वं वचन आम्हाला सांगतं, ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. त्यांच्या चालचुलनुकीने त्यांच्या तारणाची गवाही दिली. जेव्हा त्यांच्याकडून काही पाप घडले किंवा चूक झाली, तेव्हा त्यांनी परमेश्वराकरिता योग्य ते अर्पण आणले. तरी श्रोत्यानो, त्यांच्या जीवनात काही अघटित होते. त्यांना संतान नव्हते. 7वं वचन सांगतं की अलिशिबा वांज असल्यामुळे त्यास मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतही झाली होती. एक वृद्ध जोडपे ज्यांच्याजवळ संतान नव्हती. निसंतान असणे म्हणजे हिब्रू स्त्रीकरिता एक अपमानाची गोष्ट होती. अलिशिबाला मूल नव्हते. जखऱ्या लेवी वंशाचा असल्यामुळे मंदिरात सेवा करीत असे. 8 ते 12 वचने पहा. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करीत असता, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूप वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या अस्वस्थ व भयभीत झाला. श्रोत्यानो, जखऱ्या सोन्याच्या वेदीजवळ जी प्रार्थनेची जागा होती तेथे सेवा करीत असे. ही वेळ संध्याकाळचे अर्पण आणण्याची वेळ होती व ह्या विशिष्ट वेळी त्याने वेदीवर धूप जाळला. एकाएकी एक स्वर्गदूत त्या ठिकाणी प्रगट झाला आणि वचन आम्हाला सांगतं की जखऱ्या भयभीत झाला, अस्वस्थ झाला. आणि मला वाटतं श्रोत्यानो की जर आम्ही तेथे असतो तर आमची सुद्धा ही स्थिती झाली असती. 13वं वचन पहा. देवदूताने त्याला म्हटले, जखऱ्या भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. जखऱ्या पुत्राकरिता प्रार्थना करीत होता. अलिशिबा पुत्रासाठी प्रार्थना करीत होती. ती पुत्रासाठी प्रार्थना करीत होती हे मला कसे ठाऊक? श्रोत्यानो, कारण स्वर्गदूताने म्हटले, तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. नंतर 14 आणि 15 वचने सांगतात, त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. त्याचा पुत्र नाझीर असणार होता. नाझरीला एक शपथ घ्यावी लागत असे की तो द्राक्षरस किंवा कुठलेही मद्य घेणार नाही. त्याला आपला आनंद पवित्र आत्मा व परमेश्वरातच मिळवायचा असे. हेच कारण आहे श्रोत्यानो की पॉल इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 18 वचनामध्ये म्हणतो, इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 18 वचन, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. श्रोत्यानो, आज तुम्ही कशामध्ये आनंद प्राप्त करता मला माहीत नाही, परंतु मी आपणाला सांगू इच्छिते की आनंद परमेश्वरापासून प्राप्त करा. दारूच्या बाटलीद्वारे नाही, दारूच्या शिशीद्वारे नाही. त्यामध्ये नाश आहे. परमेश्वराजवळ या, कारण तोच सर्व काळ टिकणारा आनंद तुम्हाला देऊ शकतो. 16 आणि 17 वचने, तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळास त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळविल. बापाची अंतकरणे मुलाकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनाच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल. हे स्पष्टपणे समजून घ्या श्रोत्यानो की जरी योहान एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने पुढे गेला तरी तो एलिया नव्हता. योहान बापाची अंतकरणे मुलाकडे वळवणार होता. आज आम्हाला दिसतं की परमेश्वर व लोक ह्यांच्यामध्ये अंतर वाढत आहे. जर वयोवृद्ध लोकांचे देवाशी योग्य नाते राहील तर तरुण लोकांच्या नात्यात काही समस्या निर्माण होणार नाही. परंतु आम्हाला दिसतं की वयोवृद्ध लोक सुद्धा आज परमेश्वरापासून दूर जात आहेत आणि त्यांचा परिणाम नवीन जी तरुण पिढी आहे त्यांच्यावर होत आहे. आज जे आपण वयोवृद्ध आहात, स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा की काय आपले देवाशी
योग्य नाते आहे. 18वं वचन वाचूया श्रोत्यानो. तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला, हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातार आहे व माझी पत्नीही वयातीत आहे. हे वचन ऐकून मला हसायला येते. श्रोत्यानो, लक्षात घ्या की जखर्या पुत्रासाठी प्रार्थना करीत होता. परंतु जेव्हा दूताने त्याला म्हटले की तुला मुलगा होईल, तेव्हा जखर्या म्हणतो, हे मी कशावरून समजू? मी म्हातार आहे, माझी पत्नी वयातीत आहे, मला नाही वाटत की आम्हाला कधी मुलगा होऊ शकेल. तरी सुद्धा श्रोत्यानो, तो एकीकडे पुत्र संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करीत होता. काय श्रोत्यानो, आपण कधी अशी प्रार्थना केली आहे? आपण देवाजवळ काही मागता, पण देव आपल्याला खरोखर ते देईल असा आपण विश्वास धरीत नाही. हे एक कारण आहे की आम्हाला आमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही, कारण आमच्याजवळ मुळीच विश्वास नसतो. 19वं वचन. देवदूताने त्याला उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे आणि तुझ्याबरोबर बोलावयास ही सुवार्ता तुला कळवावयास मला पाठविण्यात आले आहे. देवाच्या वचनावर देवाने मोहर लावली आहे. देवाचे वचन अधिकारासहित आहे. जे काही देवाचे वचन सांगते ते अतिमहत्वाचे आहे. देव त्याच्या वचनांच्याद्वारे आमच्याशी बोलतो. 20वं वचन. पहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेविला नाही. श्रोत्यानो, जखर्या काही दिवस मुका राहणार होता. श्रोत्यानो, अविश्वास नेहमीच मुका राहतो. अर्थात त्याच्याजवळ कधीच संदेश नसतो. जे विश्वासाने भरलेले असतात त्यांच्याजवळच संदेश असतो. 400 वर्षानंतर परमेश्वर आता बोलत आहे. परंतु ज्या माणसाशी आता परमेश्वर बोलत आहे तो मात्र विश्वास धरीत नाही आणि आता त्याला मुके करण्यात आले आहे. तो लोकांना सांगू इच्छितो की त्याने स्वर्गदूताला पाहिले, परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे तो बोलू शकत नाही. 21 आणि 22 वचने. इकडे लोक जखर्याची वाट पाहत होते व त्याला पवित्र स्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्याला पवित्र स्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले. तो त्यास खुणा करीत होता. तो तसाच मुका राहिला. श्रोत्यानो, जखर्याच्या जीवनावरून आम्हाला दिसतं की कशा प्रकारे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आमच्यामध्ये पूर्ण विश्वास असायला हवा. जर आमच्यामध्ये विश्वास नाही तर आम्ही एका मुक्या व्यक्तीप्रमाणे आहोत. 23वं वचन. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला. अनेक वर्षांपूर्वी दाविदाने ही योजना केली होती की याजक काही काळ मंदिरात सेवा करून मग घरी परततील, सुट्टी घेतील. मग त्याच्या ठिकाणी दुसरा याजक येऊन सेवा करेल. हेच जखर्यासोबत घडले. परंतु श्रोत्यानो, ह्या घटनेमुळे काही न बोलता त्याला त्याचे ते दिवस, सेवेचे दिवस पूर्ण करावे लागले. काही न बोलता त्याने ती सेवा पूर्ण केली. 24 आणि 25 वचने सांगतात, त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि 5 महिने एकांतात राहिली. ती म्हणत असे की लोकात माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले, तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले. ही फार मनोवेधक परिस्थिती आहे. जखर्या बोलू शकत नाही. अलिशिबा तिच्या स्थितीमुळे 5 महिने एकांतवासात राहते. मला वाटतं श्रोत्यानो की तिने त्याला अनेकदा सांगितले असेल की जखर्या, आम्हाला पुत्र होणार आहे. खरोखर अलिशिबेचा जो विश्वास आहे त्याची मी सराहना करते. तिच्यामध्ये परमेश्वर असे करू शकतो त्याच्याकरिता सर्व काही संभव आहे हा विश्वास होता. मी आपणाला प्रश्न विचारू इच्छिते की काय आपल्याजवळ अशा प्रकारचा दृढ विश्वास आहे? जेव्हा आपण प्रार्थना करता, परमेश्वराजवळ काही मागता, तेव्हा ह्या विश्वासाने आपण प्रार्थना करता की आपल्या मनात शंका असते, संशय असतो, प्रश्न असतात? श्रोत्यानो, जर अशा प्रकारची आमची स्थिती आहे तर आम्हाला परमेश्वरच ह्या विषयात सहाय्य करू शकतो. त्याच्याजवळ प्रार्थना करा. म्हणा, प्रभू, तू माझ्या विश्वासाला मजबूत कर. माझा विश्वास तुझ्यावर अधिक मजबूत कर, दांडगा कर, जेणेकरून मी संशयाने भरू नये, माझ्या मनात प्रश्न उठू नयेत. परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता.
प्रियांनो, दैवी योजनांना कसलाही अडसर नाही, कारण देव सर्व समर्थ आहे. तो सर्व काही करू इच्छितो आणि करतोही. ही झाली एक बाजू. दुसरी ही बाजू आपण लक्षात घ्यावी, ती म्हणजे जर आमचा विश्वास आहे तर आम्ही अशक्य गोष्टींच्या प्रार्थनेसाठी मागे पुढे करू नये. वचनांद्वारे समजते की जखर्याही पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करीत होता आणि त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. प्रियांनो, देव सर्व काही जाणणार आहे. त्याने अलिशिबेच्या जीवनातील अनादर दूर केला. ही दैवी योजना होती. आजही देव तुमच्या जीवनासाठी उत्तम देण्यास तयार आहे. काय आपण जखर्या आणि अलिशिबा याप्रमाणे विश्वासू जीवन जगण्यास कटिबद्ध आहात? आपण याचा जरूर विचार करायला हवा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, खरोखर बापा, तुझ्या दैवी योजना आम्हा मानवांसाठी आशीर्वादाच्या असतात, परंतु दुर्दैवानं आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की जखर्या आणि अलिशिबा यांनी तुझ्याकडे कशा रीतीनं प्रार्थना करीत होते. आणि होय प्रभूजी, निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जरी होतं तरीसुद्धा तुझी कृपा त्यांना प्राप्त झाली. होय बापा, आज आम्ही तुझ्याकडे हीच प्रार्थना करतो बापा. तुझी कृपा आमच्यासाठी विपुलतेने जी देण्यासाठी तू आजही तयार आहेस, त्या तुझ्या चरणांपाशी आम्ही यावं, तुला स्वीकारावं, तुझ्या कृपेमध्ये आम्ही राहावं. म्हणून प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. असे अनेक लोक आहेत की प्रभूजी, त्यांना या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. होय प्रभूजी, त्यांच्या विनंत्यांकडे, त्या प्रार्थनांकडे तुझं लक्ष आहे, ह्याची जाणीव आम्हाला आहे. प्रभूजी, त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.